नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. संपूर्ण राज्यात सत्तेपासून वंचित राहिलेल्या बहुजनांना सत्तेच्या दालनापर्यंत घेऊन जाण्याची मनीषा मनात बांधून राजकारणात उतरलेली वंचित बहुजन आघाडी हाच बहुजन समाजासाठी सत्ता आणि विकासाचा एक सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी व्यक्त केलं आहे. शंखनाद वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश बेले यांनी या मतदारसंघातील काँग्रेस व भाजपा उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर टीका केली. काँग्रेस उमेदवाराच्या घरून फक्त दारूचा व्यवसाय झाला व यांनी स्वतःचे बंगले बांधले. या पलीकडे मतदारसंघाचा थोडाही विकास त्यांना करता आलेला नाही. हीच परिस्थिती भाजपा उमेदवाराची देखील आहे. 30 वर्ष आमदार असूनही त्यांना देखील या जिल्ह्यात विकासाच्या मार्गावर नेता आलेले नाही, असा आरोप राजेश बेले यांनी केला आहे. या परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीचा एक उत्तम पर्याय मतदारांसमोर उपलब्ध आहे. त्यालाच नागरिकांनी संधी द्यावी असं आवाहन देखील राजेश बेले यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे माननीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभे याच्यामध्ये जे संपूर्ण घटकांना योग्यरित्या उमेदवारी दिलेली आहे, प्रत्येक समाजांना योग्य ते मान देण्याचं काम केलेलं आहे. बाळासाहेबांचे जे धोरण आहे, संविधानामार्फत जे इथे संपूर्ण समाज आहे त्यानुसार प्रत्येक समाजाला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. त्या चालनेला घेऊन आणि संविधान वाचवण्याच्या हितासाठी मी लोकसभा उमेदवारीमध्ये विजय प्राप्ती करण्याकरिता उतरलेला. एकीकडे प्रस्थापित पक्षाचे स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांची मिसेस आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कुठेही 10 वर्षापासून विकास केलेला नाही. ते येत्या 5 वर्षापासून आमदार आहे. त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे युवा पिढी जे देशाचे भविष्य घडवू शकते त्यांच्याच आरोग्यावरती दुष्परिणाम होऊन राहिलेला आहे व त्यांनी कुठेही तिथे विकास केलेला नाही. फक्त 4 बंगले बांधले, अनेक दारूचे दुकानं खोलले आणि करोडपती झाले. कुठेही विकासाची रणधुमाळी दिसलेली नाही. एकीकडे पाहिला महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणणारे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 20 ते 30 वर्षापासून प्रस्थापित आमदार आणि पालकमंत्री आणि मंत्रिपद सुख भोगले, मोठे मोठे मंत्रिपद भेटले, तरीही जिल्ह्याचा कुठेही विकास नाही. एकीकडे प्रदूषणाने पूर्ण ग्रस्त जिल्हा, आरोग्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील नागरिक त्रस्त, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा जीर्ण अवस्थेत, कुठेही शाळा दुरुस्ती करण्याकरिता बजेट दिलेला नाही. त्यांनी फक्त बहुजनांच्या पोरांना जिम बांधून दिले, व्यायामशाळा बांधून दिले, कारण की त्यांचे बॉडीगार्ड म्हणून फिरलेले पाहिजे, शिक्षणापासून बुद्धिजीवी झाले नाही पाहिजे, याच्या भविष्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले नाही पाहिजे. कुठेही विकास केलेला नाही. बांबू प्रशिक्षण केंद्र बांधले, त्यांनीच चौकशी बसवली होती जडल्याची, पण आता ते खंडरूपी आहे. तो करोड रुपयाचा पैसा जनतेच्या मातीमोल झालेला आहे. 600 करोडच्या वरती त्यांनी इव्हेंटमध्ये खर्च केला. हा आमच्या जनतेचा पैसा आहे. तर जनता त्यांना माफ करणार नाही आणि त्यांना ह्या लोकसभेच्या इलेक्शन धुमाडीमध्ये सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही.